This call is now being recorded. Good afternoon, everyone. Our today's topic of lecture is your is on chapter number 3, that is the illumination control and the control circuitry. So for controlling your illumination level, we have to require the dimmer. Then the purpose of lightning control. What is the basic purpose of lightning control? Then working principle of dimmer. What is the working principle or operation of dimmer? Then types of dimmer. Then types of dimmer consist of uh, auto transformer dimmer, that is the dimmer transformer, two winding transformer dimmer, then electronic dimmers. इलेक्ट्रॉनिकच्या अंदर दोन टाइप्स आहे, thyristor operated dimmer and triac operated dimmer. So these are the some parameter. फर्स्ट वन इज दी कंट्रोलिंग ऑफ लाईट. तर कंट्रोलिंग कशा थ्रू केलं जाणार आहे? डिमर युटिलाइज करून. तर मी इथे स्क्रीन शेअर करते, ती शेअर झाली की मला सांगा. स्टुडंट हो मटाळे मॅम. स्क्रीन दिसते का? ओके. So our first topic is the purpose of lightning control. What is the basic purpose of lightning control? The first guy to turn on off the lamp. Firstly, lightning control आपल्यासाठी करणं to turn on and off the lamp.
देन सेकंड वन फॉर दी डिमिंग. डिमिंग मीन्स सपोज आपल्याला ती काही लाईट रेंजची जी काही ॲडजस्टमेंट ती जर करायची असेल तर त्यासाठी आपल्याला डिमर लाइटनिंग कंट्रोल मेथड जी आहे ती इम्प्लिमेंट करायची असते. That means for the dimming control permit the adjustment of the lightning over a range. म्हणजे आपल्या पर्टिक्युलर रेंज असेल का त्या रेंज पर्यंत आपण लाईटची जी काही इंटेन्सिटी आहे थ्रू दी डिमर आपण ती ऍडजस्ट करू शकतो. देन नेक्स्ट वन इज दी फॉर चेंजिंग दी लाइटनिंग लेवल अकॉर्डिंग टू नीड और दी डिझायर ऑफ दी ओनर. म्हणजे जशी आपली नीड असेल की आपल्याला एखादं डेकोरेशन करायचं असेल मग त्या डेकोरेशन पर्पज साठी जी काही आपल्याला इल्युमिनेशन किंवा लाइटनिंगची जी काही लेवल आहे ती चेंज करायची असेल त्यासाठी आपल्याला लाइटनिंग कंट्रोल रिक्वायर्ड आहे. देन फॉर दी एनर्जी सेव्हिंग. सपोज एखादा रूम आहे आणि तिथे फार ब्राईट लाईट नकोय किंवा अवॉइड करायचं असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण तिथे लाईटची इंटेन्सिटी कमी करून म्हणजे लाईटला ॲज अ डिमर ऑपरेट करून एनर्जीची सेव्हिंग करू शकतो. फॉर द एनर्जी सेव्हिंग वी कॅन रिक्वायर्ड दी लाइटनिंग कंट्रोल. देन नेक्स्ट वन टू इन्क्रीज द लाईफ ऑफ लाइटनिंग सोर्स. जशी आपण लाईट इंटेन्सिटी कंट्रोल करणार त्या अकॉर्डिंगली जी काही लाईफ आहे लाइटनिंग सोर्सची. फॉर एक्झाम्पल लॅम्प हा मेन लाइटनिंगचा सोर्स आहे तर त्याची लाईफ इन्क्रीज होणार आहे. देन नेक्स्ट टू इन्क्रीज दी सेफ्टी ऑफ द लाइटनिंग सिस्टीम. लाइटनिंग कंट्रोल करायचे दॅट मीन्स सेफ्टी पण तिथे मॅटर होते. तर टू इन्क्रीज दी सेफ्टी ऑफ लाइटनिंग सिस्टीम देर इज ए कंट्रोलिंग ऑफ दी लाइटनिंग. Then in some type of industrial or automation there is a need of light control. एखादी इंडस्ट्री असेल का तिथे असं ऍप्लिकेशन असेल का लाईटची व्हेरिएशन असेल का तिथे कंट्रोल हवा असेल तर त्या केसमध्ये पण आपल्याला लाइटनिंग कंट्रोल सिस्टीम ऍप्लिकेबल किंवा ऑटोमेशन सेक्टरमध्ये पण ती ऍप्लिकेबल असणार आहे. देन नेक्स्ट नीड और पर्पज ऑफ लाइटनिंग कंट्रोल इज टू प्रोव्हाइड दी प्रॉपर लक्स लेवल ऑन दी वर्किंग प्लेन. आपण ज्या एरियामध्ये लाईट प्लेस केलेला आहे किंवा लाईट ॲज अ सोर्स घेतलेला आहे तर जो काही आपला वर्किंगचा एरिया आहे तिथे प्रॉपर इल्युमिनेशन लेवल प्रोव्हाइड होते की नाही म्हणजे जे काही लक्स किंवा जे लुमेन्स आहे ते वर्किंग प्लेनला प्रॉपरली रीच झालेले आहे की नाही त्याच्यासाठी पण आपल्याला लाइटनिंग कंट्रोल हा रिक्वायर्ड आहे. सपोज एकाच लॅम्प रूम मध्ये 3 नंबर ऑफ लॅम्प्स कनेक्टेड आहे आणि ते ओव्हरलॅपिंग एरियाला म्हणजे इल्युमिनेट करताय तर तिथे वेस्ट लाईट फॅक्टर हा इन्क्रीज होतो. मग टू अवॉइड दॅट वेस्ट लाईट फॅक्टर वी कॅन नीड दी लाइटनिंग कंट्रोल सिस्टीम. वेस्ट लाईट फॅक्टर म्हणजे काय आहे की तुमचा जो ओव्हरलॅपिंगचा लाईट असतो तो फॅक्टर आपण ॲज अ वेस्ट लाईट फॅक्टर कन्सिडर करतो. मग आपल्याला ते जर अवॉइड करायचं असेल तर त्यासाठी लाइटनिंग कंट्रोल सिस्टीम इज रिक्वायर्ड. The next purpose of lightning control system is to fulfill the light intensity as per Indian standard. म्हणजे ज्या इंडियन स्टँडर्डच्या अकॉर्डिंगली ज्या इंटेन्सिटी लेवल जेवढी मेन्शन केलेली असेल तेवढी इंटेन्सिटीची लेवल जर सेट करायची असेल तर वी हॅव टू नीड दी लाइटनिंग कंट्रोल. देन अगेन लाइटनिंग कंट्रोल इज इसेन्शियल इन टीव्ही मॉनिटर. दॅट इज द ब्राईटनेस ऑफ टीव्ही मॉनिटर. सपोज आपल्याला टीव्ही मॉनिटरचा ब्राईटनेस जर ऍडजस्ट करायचा असेल तर तिथे ऑब्विसली लाइटनिंग कंट्रोलिंग सिस्टीम इम्प्लिमेंट करावी लागते. किंवा मग जर आपल्याला लाइटनिंग कंट्रोल करायचं असेल तर पर्टिक्युलर डिव्हाइसेस थ्रूच आपण तो लाइटनिंग कंट्रोल करू शकतो. फॉर एक्झाम्पल डिमिंग जर करायचं असेल तर डिमर हा आपल्याला तिथे एक इक्विपमेंट इसेन्शियल आहे. So according to lightning control the dimmer is the main important component. So there are different types of dimmer. First one, dimmer using the changing resistance. That is rheostat use करायचा आणि dimmer utilize करायचा. Then next one, by using the auto transformer. Auto transformer utilize करून पण आपण लाईटचा काही जो काही ब्राईटनेस आहे इन शॉर्ट ऑटो ट्रान्सफॉर्मर काय करणार आहे का तुमचं जे व्होल्टेज आहे ते मेंटेन करणार आणि जेवढी आपण व्होल्टेजची लेवल इन्क्रीज किंवा डिक्रीज करणार अकॉर्डिंग टू दॅट लाईट इंटेन्सिटी इज ऑल्सो व्हेरिएबल. आपण प्रॅक्टिकली पण हे करून बघितले लॅबमध्ये. जर तुम्हाला तिथे लाईटचा म्हणजे
इंटेन्सिटी इन्क्रीज करायची असं बोलतात. ग्रॅज्युअली आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर थ्रू व्होल्टेज इन्क्रीज करतो. Then next one is the salt water method. Salt water method is also the one of the uh, method to increase or decrease the intensity of light. आपण implement करतो त्यावेळेस salt ज्यावेळेस आपली टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर टॅप चेंजिंग ट्रान्सफॉर्मर घेणार त्याच्यामध्ये डिफरन्स काय असतो ट्रान्सफॉर्मर आणि टू वाइंडिंग टॅप मध्ये डिफरंट टॅप्स अवेलेबल असतात. आपण ज्या टॅबला सिलेक्ट करणार त्या अकॉर्डिंगली ट्रान्सफॉर्मर मध्ये आपली जी काही सेकंडरी वाइंडिंग आहे ती सर्किट मध्ये येणार. Similar like that, two अशा टॅपिंग दिलेल्या असतात आणि ज्या नंबरला आपले कनेक्शन असणार टॅपिंगच्या तेवढीच वाइंडिंग सर्किट मध्ये येणार. अकॉर्डिंगली व्होल्टेज सेट होणार आणि मग आपल्याला लाईटची इंटेन्सिटी. सो इट इज अंडर दी टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. नेक्स्ट टाइप ऑफ मॅम आवाज ब्रेक होतोय तुमचा. आता येतोय का आवाज पार्टिसिपंट? हो मॅम येतोय आवाज. हो हो येतोय. नेक्स्ट टाइप इज दी थायरिस्टर और SCR ऑपरेटेड डिमर. देन टायप ऑपरेटेड डिमर. इथं डिफरन्स काय आहे? दोघांची जी काही वर्किंग प्रिन्सिपल आहे ते सेम आहे. त्याची डायग्राम मी नंतर तुम्हाला शो करणारच आहे. बट ट्रायक ऑपरेटेड डिमर आणि SCR ऑपरेटेड डिमर हा बेसिक डिफरन्स आहे. एका केसमध्ये ट्रायक युटिलाइज केलं गेलेलं आहे आणि एका केसमध्ये SCR युटिलाइज केलं गेलं आहे. आणि नेक्स्ट वन इज दी PWM, that is the pulse width modulation control technique. पल्स विड्थ मॉड्युलेशन आपण दोन वेव्ह ज्या असतात त्या कम्पेअर करतो आणि त्याच्या अकॉर्डिंगली आउटपुटला आपल्याला व्होल्टेज व्हेरिएबल भेटतं. आणि व्होल्टेज जर व्हेरिएबल भेटलं तर जसं व्होल्टेज आपण इनपुटला सोर्सला किंवा लॅम्पला देणार त्याच अकॉर्डिंगली आपल्याला लाईटची इंटेन्सिटी भेटणार आहे. दॅट मीन्स या सगळ्या मेथड्स मध्ये पॉईंट काय लक्षात ठेवायचं? फर्स्टली देर इज अ कंट्रोलिंग ऑफ व्होल्टेज. आफ्टर that voltage is given to particular source, that is the lamp, and from that lamp we have to obtain the light, that is the our lumen. म्हणजे इन शॉर्ट काय आहे का तुमचं व्होल्टेज पहिले कंट्रोल करायचं आहे. व्होल्टेज कंट्रोल केलं की ऑटोमॅटिकली लाईटची इंटेन्सिटी कंट्रोल होणार आहे. तर टाइप्स ऑफ डिमर समजले का सर्वांना कुठले? पार्टिसिपंट्स ही बेसिक सांगितलं. हो आता मॅम. वन बाय वन आपल्याला त्याची डायग्राम पण बघायची आहे. सर्व क्लिअर आहे पार्टिसिपंट्स? हो मॅम. ओके. देन आता आपण जो आपल्याला टाइप्स बघायचा आहे त्यातला जो टॉपिक्स आहे तो आपण ऍक्च्युअली आता बघूया.
थांब 2 मिनिट. स्टुडंट मी डायग्राम शेअर करते. शेअर झाली की मला सांगा. डायग्राम दिसते स्टुडंट? हो मॅम. ओके. बघा, ही फर्स्ट मेथड आहे बाय चेंजिंग दी रेजिस्टन्स. चेंजिंग दी रेजिस्टन्स दॅट इज मीन्स व्हेरिएबल रेजिस्टन्स. By using the variable resistance, we can obtain the that is the controlling of light. Firstly, there is a input, that is the input electrical supply. The positive terminal of that supply is connected to variable resistance. तिथे बघा व्हेरिएबल रेजिस्टन्स 1 दाखवलेला आहे, त्याच्यावरती ब्रशेस आहे आणि फ्रॉम दॅट द कनेक्शन इज गोज टू युअर लॅम्प अँड द निगेटिव्ह ऑफ दॅट लॅम्प इज कनेक्टेड टू युअर न्यूट्रल. दॅट मीन्स इन शॉर्ट काय आहे की एक रेजिस्टन्स लॅम्पच्या सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. एकदम सिम्पल डायग्राम आहे. रेजिस्टन्स डिमर युनिट कसं फॉर्म झालेलं आहे की आपला जो रेओस्टॅट असतो तो लॅम्पच्या सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. बट दॅट रेओस्टॅट इज अ व्हेरिएबल इन नेचर. फिक्स रेजिस्टर नाही, फिक्स रेजिस्टन्स नाही येतो, व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. म्हणजे जसं आपण रेजिस्टन्स मूव्ह करणार, कारण की रेजिस्टन्सचं मेन फंक्शन काय आहे, आयदर इनक्रीज ऑर डिक्रीज. म्हणजे रेजिस्टन्सला करंटला फ्लो होण्यासाठी अपोज करतो. जसं आपण रेजिस्टन्स व्हॅरी करणार त्या अकॉर्डिंगली जो काही करंट आहे तो पण व्हॅरी होणार, आणि जसं करंट व्हॅरी होणार तसं तुमचा जो काही लोड आहे तो म्हणजे ब्राईटनेस लॅम्पचा तो पण व्हॅरी होणार. मीन्स बाय युझिंग दी व्हेरिएबल रेजिस्टन्स वी कॅन ऍडजस्ट दी इंटेन्सिटी ऑफ युअर or brightness of your lamp.
The circuit of the lamp is इझी, म्हणजे एकदम इझी आहे का. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, फक्त लॅम्पच्या सिरीज मध्ये एक रेओस्टॅट कनेक्ट केला आहे. and by using that variable resistance we can adjust the intensity of lamp. Clear participants? समजलंय का? हो मॅम. ओके. आता त्यानंतरचा पार्ट आपल्याला बघायचं आहे सेकंड, लॅम्प कंट्रोल बाय युझिंग दी ऑटो ट्रान्सफॉर्मर. सेम ऑटो ट्रान्सफॉर्मरची पण डायग्राम सगळ्यांना माहित असेल, की जे आपण प्रॅक्टिकली कनेक्ट करतो. इनपुटला ऑटो ट्रान्सफॉर्मर कनेक्ट करायचा आणि आउटपुटला ॲज अ लाईट ॲज अ लोड कनेक्ट करायचा आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर व्हॅरी करायचा आणि त्या अकॉर्डिंगली लॅम्पची इंटेन्सिटी व्हॅरी होणार. बट त्याची जी डायग्राम आहे ती इथे मी तुम्हाला शो करते. ती शो झाली की मला सांगा. डायग्राम दिसते स्टुडंट्स? हो मॅम. Okay, this is a diagram for two winding transformer. Transformerची diagram मी नंतर show करते. This is a diagram for light control using the two winding transformer. That is a normal two winding transformer dimmer. इथे काय केलेलं आहे, प्रायमरी वाइंडिंगला एसी सप्लाय दिलेला आहे, सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉस टॅपिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. बघा नंबर ऑफ टॅपिंग्स इथं किती नंबर ऑफ टॅपिंग्स दिले आहे, 6 नंबर ऑफ टॅपिंग्स प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि आउटपुट ऑफ दॅट टॅपिंग इज कनेक्टेड टू L1, L2 अँड L3. तर यावरनं जसं आपण इनपुटला व्होल्टेज देणार, सपोज आपण तिथे 230 व्होल्ट प्रोव्हाइड केलं इनपुटला, तर ज्या नंबरच्या टॅपिंगला तो जो काही आपला जो पॉइंटर आहे तो कनेक्टेड असेल, तेवढं व्होल्टेज हे सेकंडरीच्या अक्रॉस आपल्याला भेटणार आहे. आणि जेवढं व्होल्टेज सेकंडरीच्या अक्रॉस भेटला त्या अकॉर्डिंगली सगळे लॅम्प हे पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे, तर ते तेवढ्या इंटेन्सिटीने ग्लो होणार आहे. सपोज जर एकदम अप्पर मोस्ट पोझिशनला जी टॅपिंग आहे तिथे जर तुमचं टॅपिंग प्रोव्हाइड असेल, तर टोटल इनपुट व्होल्टेज हे टोटल आउटपुट व्होल्टेजच्या इक्वल भेटणार आणि तुमचा लॅम्प जास्त ब्राईटनेसनी ग्लो होणार. बट सगळ्यात लोअर मोस्टची जी टॅपिंग आहे तिथे जर तुमचा लॅम्प किंवा टॅपिंगचं इनपुट कनेक्ट असेल, तर वाइंडिंगची जी काही सेकंडरी वाइंडिंग आहे ती
खूप कमी पोर्शन मध्ये सेकंडरीच्या अक्रॉस अपिअर होईल. आणि त्यासाठी काय होणार आहे का सेकंडरीच्या अक्रॉस अपिअर झाल्यामुळे व्होल्टेज पण कमी भेटेल आणि जेवढं कमी व्होल्टेज भेटणार तेवढं त्याच इंटेन्सिटीने लॅम्प हा तुमचा ग्लो होणार. म्हणजे सेकंडरीच्या अक्रॉस किती वाइंडिंग आपण सर्किटमध्ये घेणार याच्यावरती व्होल्टेज डिपेंड असणार आणि त्यावरती लॅम्पचा ब्राईटनेस डिपेंड असेल. क्लिअर? समजते स्टुडंट सर्वांना? हो मॅम. ओके. मीन्स सपोज जर अप्पर मोस्ट पासून सेकंड पोझिशनला असेल तर मॅक्झिमम वाइंडिंग ही सर्किटमध्ये येणार आहे. त्यावेळेस व्होल्टेज पण जास्त असेल आणि लॅम्पचा जो काही ब्राईटनेस असेल तो पण जास्त असेल. आणि सगळ्यात लोअर मोस्टला जर तुमचा टॅपिंग असेल तर तिथे वाइंडिंग सर्किटमध्ये जी काही वाइंडिंग आहे ती कमी येणार आहे. कमी आल्यामुळे काय होईल का व्होल्टेज पण कमी भेटेल आणि लॅम्पचा ब्राईटनेस पण तसा कमीच येणार आहे. तर ही काय डिमिंगची प्रोसिजर झाली. म्हणजे ब्राईटनेस आपण इन्क्रीज करू शकतो किंवा ब्राईटनेस डिक्रीज करू शकतो. दॅट्स वाय यू कॅन यूज द टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर डिमर. क्लिअर पार्टिसिपंट्स? हो मॅम. ओके. देन येस नेक्स्ट मॅम. वन ऑटो ट्रान्सफॉर्मरची डायग्राम मी आता तुमच्या सोबत शेअर करते. ती शेअर झाली की मला सांगा. दिसते का डायग्राम? हो मॅम. Okay. This is the diagram for the auto transformer dimmer. Auto transformer dimmer means काय की आउटपुटला इनपुटला 400 व्होल्ट 50 हर्ट्ज असं तुम्ही इनपुट दिलंय. पण आउटपुटला ई दिसतोय बघा, तो आउटपुट आहे म्हणजे तो तुमचा झाला व्हेरिएबल कॉन्टॅक्ट. तो व्हेरिएबल कॉन्टॅक्ट जसं तुमच्या वाइंडिंग वरती मूव्ह होणार अकॉर्डिंग टू दॅट तेवढं व्होल्टेज सेकंडरीच्या अक्रॉस भेटणार आणि जेवढं व्होल्टेज सेकंडरीच्या अक्रॉस भेटेल त्या अकॉर्डिंगली आपला लॅम्प आयदर ब्राईट होईल किंवा आयदर डिम होणार. म्हणजे सिंपल तुम्ही लॅबमध्ये पण बघितलेलं असेल की ऑटो ट्रान्सफॉर्मर थ्रू आपण काय करतो ऑब्विसली व्होल्टेजच कंट्रोल करतो. जेवढं व्होल्टेज आपण ग्रॅज्युअली इन्क्रीज करणार तसा तुमच्या लॅम्पचा ब्राईटनेस थोडा थोडा इन्क्रीज होत जाणार. आपण सडनली ब्राईटनेस कधीच इन्क्रीज करत नाही. सडनली ब्राईटनेस इन्क्रीज झाला की लॅम्प तो इमिजिएटली ब्लो म्हणजे तो डायरेक्टली उडून जाणार. तर त्या केसमध्ये काय की एक लक्षात ठेवायचं देयर इज वन मोस्ट इम्पॉर्टंट कीवर्ड म्हणू शकतो आपण त्याला की ब्राईटनेस जर इन्क्रीज किंवा डिक्रीज करायचा असेल लॅम्पचा तो व्होल्टेज हे तुम्हाला ग्रॅज्युअलीच व्हॅरी करावं लागणार आहे. ही मेन थिंग्स आहे. फ्रॉम 0 टू 400 व्होल्ट एवढं जर व्होल्टेज इथे असेल तर जो काही तुमचा ऑटो ट्रान्सफॉर्मरचा जो नॉब आहे तो ग्रॅज्युअली आपण रोटेट करणार आणि ग्रॅज्युअली इन्क्रीज केला की त्या अकॉर्डिंगली व्होल्टेज इन्क्रीज होत जाणार अँड सायमल्टेनियसली द ब्राईटनेस ऑफ युअर लॅम्प इज ऑल्सो इन्क्रीजेस. क्लिअर? हो मॅम. वन्स ओके. देन our next method is the thyristor control or SCR operated dimmer. म्हणजे ट्रायक आणि SCR या दोघांचं कॉम्बिनेशनची जी काही मेथड्स असते ती आपल्याला आता बघायची. तर मी डायग्राम शेअर करते. शेअर झाली की ती सांगा मला. डायग्राम दिसते का स्टुडंट? हो मॅम. ओके. ही डायग्राम बघा याच्यामध्ये थायरिस्टर ऑपरेटेड डिमर आहे. मग आपण ते आयदर डायक पण घेऊ शकतो किंवा टायक पण घेऊ शकतो. तर आउटपुटला दिलंय बघा. आपलं मेन पर्पज काय आहे की लाईटची जी काही इंटेन्सिटी किंवा जो ब्राईटनेस आहे तो टोटली कशावरती डिपेंड आहे
सांगा तुमच्या साईडने. इट इज टोटली डिपेंड ऑन कुठला पॅरामीटर व्हॅरी झाला की लाईटची इंटेन्सिटी व्हॅरी होते. सांगा तुमच्या साईडने. पार्टिसिपंट टेल मी फ्रॉम युअर साइड. माझा आवाज येतोय का? स्टुडंट आवाज येतोय का? हो मॅम येतोय. ओके ठीक आहे. तर आन्सर काय आहे त्याचं की व्होल्टेजच व्हॅरी व्हावं लागतं, त्यावेळेसच आपण लाईटची इंटेन्सिटी किंवा ब्राईटनेस कंट्रोल करू शकतो. तर आउटपुटची जी वेव्हफॉर्म आहे त्यामध्ये दिलंय बघा की जसं तुमचं व्होल्टेजची वेव्हफॉर्म व्हॅरी होणार, जसं आपण ट्रिगर सिग्नल देणार, तर फर्स्ट वेव्हफॉर्मला सपोज ट्रिगर सिग्नलची जी खालची वेव्हफॉर्म आहे बघा ती प्रोव्हाइड केली, म्हणजे पहिल्या हाफ सायकल मध्ये तिथे ट्रिगर सिग्नल प्रोव्हाइड झाला, तर तेवढंच व्होल्टेज हे आपल्याला स्विचच्या अक्रॉस भेटणार आहे. परत सेकंड हाफ सायकलला पण ट्रिगर स्विच जिथे आपण ऑन करणार, तर सेकंड हाफ सायकल मध्ये तेवढंच व्होल्टेज इथं भेटणार आहे. म्हणजे जसं तुमची ट्रिगर स्विचची पोझिशन असेल किंवा तो जो काही ट्रिगर सिग्नल भेटणार आहे त्या अकॉर्डिंगली व्होल्टेज सेट होणार, आणि जसं व्होल्टेज सेट होणार तर त्या अकॉर्डिंगली आपल्याला लाईटची इंटेन्सिटी किंवा ब्राईटनेस कंट्रोल होणार. तर इथे डायग्राम मध्ये दिले बघा, dim approximately 15% brightness and dim approximately 85% brightness. तर आपण ज्या वेळेस डायक आणि ट्रायक हे एकत्रित यूज करतो त्या कंडिशन मध्ये आपल्याला अशी व्हेरिएबल पोझिशन भेटू शकते की आपण 15% टू अप टू 85% ब्राईटनेस हा लॅम्पचा कंट्रोल करू शकतो थ्रू दी डायक अँड ट्रायक इक्विव्हॅलंट टू, म्हणजे एकत्र यूज करून. तर डायग्राम कशी दिली बघा, रेजिस्टन्स आहे, त्यानंतर एक अगेन व्हॅरिएबल रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर हे 3 सिरीज मध्ये, त्यानंतर डायक आणि ट्रायक हे एकमेकाला कनेक्टेड आहे, त्याचा जो काही जी पॉइंट आहे तो कनेक्टेड आहे. त्यानंतर MT2 हे जे काही कनेक्शन आहे ते डायरेक्टली लॅम्पला कनेक्टेड आहे, आणि MT1 आहे हे डायरेक्टली तुमचे जो काही न्यूट्रल असणार आहे इनपुट व्होल्टेजचा निगेटिव्ह पॉइंट तिथे कनेक्टेड असणार आहे. आणि जसं आपण डायक आणि ट्रायकची ट्रिगरिंगची जी काही सिग्नल आहे, जसं व्होल्टेज ट्रिगरिंगच्या अक्रॉस आपण अप्लाय करू त्या अकॉर्डिंगली आउटपुटला व्होल्टेज भेटणार, आणि तिथे आपल्याला लाईव्ह कंट्रोलिंग म्हणजे लॅम्प कंट्रोलिंग होणार आहे. तर क्लिअर पार्टिसिपंट, सर्व मेथड समजल्या सगळ्यांना? येस मॅम. ओके. Then our next point is the 1 minute participants.